हे एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहेत. आणि इकडे कोण आलंय? कोण आलंय रे हा पिल्लू? चला हाय करा. गुड मॉर्निंग कर. कर ना. गुड मॉर्निंग नाही, आता गुड आफ्टरनून होत आली आहे. 1:30 वाजून गेलाय आणि आज संडे आहे. सो मग सगळं निवांत चालू आहे. त्यात पाणी नाही अजून व्यवस्थित येते. रेग्युलरचं थोड्या वेळासाठी येतं आणि आलं तरी पण लवकर येत नाही. 10 मिनटासाठी येतं आणि जातं. सो असंच काहीतरी चाललंय. गेले 8 दिवस झाले पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम झाला आणि ना नको नको झाले आता त्या गोष्टीचा. आणि जेवढी सवय असेल आपल्याला पाण्याची, सो मग ते अजिबात जमतच नाही आहे. तरी पण तसंच थोडंफार ॲडजस्ट करून चालले. ह्या दोन्ही पिल्लांच्या आंघोळ्या झाल्या छान छान. आणि शर्विल गेलाय काकांसोबत बाहेर. शर्वी आहे काकांसोबत गेलाय. आणि तुझं टेडी कुठे आहे? बेबी कुठे तुझं बेबी? बाबू आहे. पी घे त्याची, पी घे एक, पी घे. गोगो घे त्याची एक, घे गोगो घे. अशी पप्पी घेते. चल हाय कर. जॉनी जॉनी बोलून दाखवतो तू. जॉनी जॉनी बोल ना. येस पापा. ईटिंग शुगर. टेलिंग लाईज. ओपन युअर माउथ. असं. सो चला आता मला ना हे बनवायचं आहे, मिसळ बनवायची आहे. आज नाश्त्यालाच बनवायचे होते पण वेळ नव्हता एवढा. वेळ म्हणण्यापेक्षा आहुनला टाईम नव्हता, कारण त्यांच्या मित्राचा एका कॉल आला होता. आणि जे पिंपरी चिंचवडमध्ये जे काही हे झालं आहे ना, तर त्यासाठी मग त्याच्यात त्यांच्या भावाचा पण त्या ढिगाऱ्याखाली वगैरे होते. तर ह्यांना हे माहिती नव्हतं. त्यांचा कॉल आला आहे आणि मग ते गेले ते तिकडं त्यांना बघायला. सो मग तेवढा काही वेळ नव्हता आणि मी काय बनवत बसली नाही. मग आता म्हटलं थोडेसे पोहे वगैरे बनवून दिले. मग म्हटलं आता दुपारी जेवणासाठी बनवते मिसळ वगैरे. तर आता मिसळच बनवायला घेतली आहे. आणि बाकी तर काही नाही, नॉर्मली मी जशी नेहमी बनवते तशीच बनवते. याच्या आधी पण मी बरेच ब्लॉग टाकलेत. अगदी झटपट तयार होते. सो एकदम भारी अशी झणझणीत मिसळ बनवणार आहे. आणि बघू जमलं तर मम्मी पप्पासुद्धा येणार आहेत. त्यांना कॉल करून बघते येतात ते की नाही येतात, कारण आता 2-3 दिवस झाले पाऊस उघडा आहे आणि त्यांना भेटायचं आहे बाळांना. सो मग ते दोघंजण येणार आहेत. ते जरी आले तरी पण मी तुम्हाला सांगते तसं. पण त्याच्या आधी तर मला मिसळ बनवून घ्यायची. आणि रात्री काय झालं की माझ्याकडून आहे ना दूध खराब झालं. माझ्याकडून असं काही नाही, मी जस्ट ते बॉटल बॅग ओपन केली आणि ते दूध खराब होऊन गेलं होतं. सो मग त्या दुधाचं करायचं काय, म्हणून मग जे लहानपणी माझी मम्मी मला जे बनवून खायला घालायचे सो तेच मी बनवायचं इकडे घेतलं आहे. आणि इकडे आहे ना दाखवते मी. सो इकडे मी ते दूध आहे ना आटवायला ठेवलं आहे. आता ह्या दुधात आहे ना मस्तपैकी साखर टाकून दिली आहे. त्यातलं पाणी आहे ना आटून घेणार. सो लहानपणी मम्मी ह्या अशा गोष्टी खूप जास्त करायची. जर एखाद्या वेळेस दूध खराब झालं तर आमच्या दोघांचं अक्षरशः भांडण असायचं, नीरजचं आणि माझं, म्हणजे माझ्या भावाचं आणि माझं, त्या गोष्टीसाठी. सो आज मी ते बनवते आहे. आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची, साखर टाकायची आणि बस तेवढं. फक्त ते दुधातलं जे पाणी असतं ते एक्सेस वॉटर असतं ते काढून घ्यायचं. त्यानंतर जे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये साखर, वेलची पावडर टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि एक नंबर जी आपण कलाकंद बर्फीचं खातो ना, सेम तसं लागतं ते. खूप भारी टेस्ट लागते. सो आता ते बनवते आहे. आणि सोबतच मला आता हे बनवून घ्यायचं, बाळांना पण चारायचं आणि मिसळ पण बनवायची. चला पटापट मी शॉर्टमध्ये तुम्हाला मिसळची पण रेसिपी दाखवते. आणि माझा इथून पुढचा दिवस कसा असणार आहे हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. तर चला, मिसळ म्हटलं तर सगळ्यात पहिले आपल्याला बाहेरच्या मिसळीची चव आवडते. पण आहे ना आपण घरात पण तितकीच टेस्टी आणि तितकीच छान अशी मिसळ बनवू शकतो. तर ते कसं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर सगळ्यात आधी आहे ना मी काय केलं, इकडे कांदा, टोमॅटो आणि थोडंसं खोबरं आणि आलं लसूण हे सगळं बारीक करून घेतलं. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून असा मसाला बनवून घ्यायचा. त्यानंतर आहे ना कढईमध्ये भरपूर असं तेल टाकून आहे ना तो मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. अगदी आहे ना कच्चापणा त्याचा निघून जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एकदम छान असा ना मी इकडं हा मसाला परतून घेते. आणि त्यात आहे ना आपल्याला थोडीशी दालचिनी टाकायची आणि तेजपत्ता. तर इथे तेजपत्ता माझ्याकडे नव्हता पण मी इथे दालचिनी टाकली आहे, ते तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर मसाला एकदम छान असा परतून घ्यायचा. त्या मसाल्याला छान तेल सुटायला लागलं की त्यामध्ये ना आपण जे नेहमीचे जे मसाले टाकतो, म्हणजे की जसं की लाल तिखट आणि हळद, मीठ असे सगळे मसाले जे काय असतात तर ते टाकून छानपैकी मसाले परतून घ्यायचे परत. आणि थोडीशी मिसळ आहे ना तिखट असली ना तरच छान लागते. सो थोडासा लाल मसाल्याचा वापर जास्त केला तरी चालतो, पण अगदीच जास्त नाही की खाता येणार नाही, इतकीच तिखट नाही करायची. सो इकडं मस्तपैकीनं लाल मसाला वगैरे सगळं काही परतून घ्यायचं छानपैकी. त्याचसोबत आपल्याकडे घरामध्ये काही मसाले असतात, म्हणजे जसं की किचन किंगचा मसाला म्हणा किंवा मग मिसळचे मसाले आहे, तर मग ते मसाले टाकून घ्यायचे. आणि मिसळ मसाला जो असतो ना तर त्याच्याने ना तर्री पण छान येते आणि टेस्ट पण खूप छान येते. सो मिसळ मसाला नक्की टाकायचा. तर आता मी इकडे ना थोडासा किचन किंग मसाला टाकला आहे. आणि त्यानंतर आहे ना आपल्याला भरपूर असा आहे ना
मिसळ मसाला घ्यायचा आहे, जेणे ना टेस्ट पण खूप छान येते आणि तर्री पण छान येते कालवणाला. सो मग आहे ना इकडे मी मस्तपैकी असं आहे ना मसाले सगळे आता मिक्स करून घेतले आणि हे जे मसाले असतात ना ते छान परतले ना की त्याचा वास पण छान येतो. सो तोपर्यंत एका बाजूला आहे ना मटकी बॉईल करायला ठेवायची, त्यात थोडंसं हळद आणि मीठ टाकून. तर आता तेच मटकी छान बॉईल करून झाली आणि ती मी आहे ना डिरेक्टली आपण कढईमध्ये टाकून घेतली आणि त्यानंतर मग त्याच टोपामध्ये आपल्याला परत गरम पाणी करायला ठेवायचं. आपण ज्यावेळेस मिसळ बनवतो त्यामध्ये अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही. थंड पाण्याने काय होतं की मिसळला आहे ना तर्री छान येत नाही. जेवढं आपण गरम पाणी जास्त टाकू तेवढी मिसळला तर्री छान येते. तर तुम्ही इकडे बघू शकता एवढी भारी तर्री आली होती ना मिसळला. आता आपली मटकी तर शिजलेली आहे, त्यामुळे एक छान उकळी काढून घ्यायची, त्यानंतर छान अशी कोथिंबीर टाकायची आणि आपली मिसळ तयार. गरमागरम मिसळ मस्त असं फरसांसोबत सर्व करायची, खूप भारी लागते. आता दादा तू शरू इकडे बघ, काय पार्टी झाली का तुमच्या दोघांची? केकची पार्टी. अहियो कशी पार्टी आहे? केक कसा आहे दादा? छान छान. बघू पप्पाला शेवल्या, पप्पाला हा शेवल्या पप्पाला पप्पा. अरे वा गुड बॉय. छान छान. हे कसं आहे केक? असं कोण खातं? पाय सरळ करून बसा, पाय नीट करून बसा. चला गुड. तू दादा पाय सरळ कर, दादासारखी बस, मांडी घालून बस. शौर्य मांडी घालून बस ना बच्चा. तर आता आहो घरी आले ते आणि मिसळ वगैरे बनवून झाली, फक्त आता गरम करायची आहे. खूप जास्त भूक लागली आहे, कारण पाव त्यांनी आणायचे, म्हणजे पाव ते आणणार होते, त्याच्यामुळे मी जेवली नाही. इकडे मस्तपैकी मिसळ गरम होते. आता मी कांदा लिंबू वगैरे कट करून घेते. ह्या दोन्ही पिल्लांची मस्तपैकी पार्टी चालली आहे. काय करताय तुम्ही? केकची पार्टी करताय? वाव कसं चेक, छान छान. दादाला चार की तुझ्या थोडासा. असं तू पण खातोय दादा? आणि मम्माला केक? मम्माला मला घेऊन गेले. थँक्यू. त्यानंतर मिसळ मस्तपैकी अशी बनवून घेतली आणि ना खाऊन घेतली. एक नंबर झाली होती मिसळ. तर मिसळ वगैरे बनवून झाली आणि त्यानंतर ह्या दोन्ही पिल्लांच्या घरामध्ये एवढा जास्त धिंगाणा करायचं काम चालू होतं. खूप जास्त खेळत होते दोघं पण. सो त्यांच्या काही क्लिप्स घेतल्यात त्या तुम्ही बघा. काय कसं कसं परत काय केलं दादा? कुठे? वा असं. लिटिल फिंगर वेअर आर यू? हाऊ डू यू डू? मिडल फिंगर यू. हिअर आय एम. How? Red car, where are you? Here I am. How do you do? बरं, शर्विल एवढा छान पोएम बोलतो, पण शौर्यला अजिबात त्याचं काही घेणं नसतं. त्याचं मस्तपैकी आपलं फक्त वाघाचं साऊंड करायचं आणि खेळायचं काम चालू. हे बघ, हे वाघ कुठे? काय कर? बापरे. आणि बुबू कसं करतो? बुबू म्याव कशी करते? म्याव. ओ माझं बाळ कशी करते? म्याव म्याव. हा बुबू करतो. म्याव कशी करते? हा बस बस. इथं बघ, इथं. अरे देवा, काय झालं? तर चला, आमचा संडे तर असाच चाललाय. बघू आता इथून पुढे ब्लॉग किती शूट होतोय आणि किती कंटिन्यू करतो. बॉल कुठे? बॉल. ह्या दोन्ही पिल्लांचं खेळणं झाले. माझं स्वयंपाक तर काय करायचं नाही. दुपारचं मिसळ बनवली, सो तो मटकीचा रस्सा आहे. थोडासा भात घातलाय. बाळांसाठी वरण बनवणार आहे आणि बाकीचं तर काय जेवण बनवायचं नाही. आणि मला मेन म्हणजे भूक नाही आहे, कारण आहे ना 4-4:30ला आम्ही जेवलो आहे, म्हणजे मिसळ खाल्ली 4:30ला जवळपास. तर आता हो गेले ते सलूनमध्ये. आता ते पाणी नाही आलेलं अजून, तर बघू आता संध्याकाळपर्यंत आलं तर ठीक, पण आहो घेऊनच येणार आहे, कारण उद्या त्यांना तसंही कामाला जायचं आहे. आणि मग दोन्ही बाळा असल्यामुळं मला काही घेऊन येता येणार नाही पाणी.
सो मग ते पाणी घेऊन येतील, पाणी पण भरणार. आणि 2 दिवस झाले त्यांचं असं झालं ना की फक्त त्यांनी 2 दिवसात पाणीच भरले. खूप जास्त त्यांना पण त्रास होतो आहे त्याचा, पण आता काहीच ऑप्शन नाही आहे त्या गोष्टीला. पाणी येतच नाही आहे वेळेवरती. किती मोठा इश्यू झाला आणि तो कधी सॉल्व्ह होणार आहे काय माहिती. खूप जास्त वैताग आला आहे त्या गोष्टीचा आता. कारण एक 4-5 दिवसांसाठी ठीक आहे, चला ॲडजस्ट करू. 1-2 दिवसच ठीक आहे, पण 4-5 दिवस पण ठीक आहे, ॲडजस्ट करू शकतो. पण आता जवळपास 8 ते 10 दिवस होत आले ते. अजून त्या पाण्याचं काही व्यवस्थित येत नाही आहे. पाणी आलं तरी 15 मिनटासाठी, आणि 15 मिनटात कायच पाणी होतं. सो असं सगळं चालू आहे. आणि ही दोन्ही पिल्लं बघा लगेच भांडायला लागले. शर्विल खूप जास्त आगाऊपणा करतो. आता त्या कोपऱ्यामध्ये दोघांचं खेळायचं चाललंय. बाबू इकडे हो, शरू इकडे. सो ते झालं. त्यानंतर डिरेक्टली दुसऱ्या दिवशी मी ब्लॉग कंटिन्यू केला. आणि त्यानंतर आहे ना मम्मी आली होती. सो ती आल्यानंतर तिचं जेवण वगैरे झालं आणि तिचं जायच्या टायमिंगलाच मी डिरेक्टली व्हिडिओ घेतला. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बाळांची गंमत बघा. तो बघ त्याला, तुझी पॅन्ट नाही, तू कुठे ठेवतो पैसे? पॅन्ट घालचाल लवकर, या इकडं. आ कुठे पैसे, कुठे दाखव मला पैसे, दाखव. ओ पैसे दाखव मला. चल पैसे कुठे दाखव. कुठे पैसे? किती पैसे दिले आईने? किती पैसे दिले आईने? तर कुठे ठेवायचं चाललंय? आहे का तुला खिसा आहे? इथे ठेव, इथे ठेव. हे बाई इथं लाव, इथं लाव. हां लाव इथं. हां इथं ठेव, लाव इथं. हां ठेव असं. ओके ओके, बस बस. हां बस. हां बस. हां शरू तुझा. अरे वा, खिशात पैसे ठेवले. छान छान. पैसे कोणी दिले तुला? आई कुठे? आईची पी घे एक. चल एक दे. आणि तू आईसोबत चालला ना? आईसोबत चालला ना तू? पैसे तुझे कपडे बिपडे कुठे आहेत बरं? बाय कर. आणि तुझे पैसे, तुझे कपडे पाठवते गाडी घेऊन. मामाला पाठवते गाडी बुम बुम तुला घ्यायला. हा मामा येतोय बघ गाडी घेऊन. मामा सोबत जाणार तू? मामा सोबत येणार आहे. शर्विल लागला आता मम्मीच्या मागे, त्याला जायचंय तिच्यासोबत. हे बघा सगळ्यात पहिले शौर्य, आई चालली. शौर्य, मम्मी आली होती दुपारी, आता ती निघाली पण तोपर्यंत आता काही ब्लॉग काढलं नाही. आता 2 पिल्लं लागले तिच्या मागे. हे बघ, हे बघ आई चालली. बाबू ये. शेरू चल. बाय. कुठे चाललं तू? बाय 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 बाय. दोघं पण चालले तुम्ही आईसोबत? बाय. जा आता तुम्ही. चला चल. उचलून मला कवा चालता येतो बाबू. हा खिशात नाही ठेवले तू पैसे? इकडे बघ शौर्य. आई काय म्हणते? मामाला पाठवते मी गाडी घेऊन. चला आणि यायचं का तुम्हाला? चल. शूज नाही घातले बाबू. कुठे चालला तू? शूज घालून ये. जा पण शूज घालून ये घरातून. अरे कुठे निघाली तुम्ही? आहे पाऊस पडतोय खाली. कुठे चालला? सो त्यानंतर आहे ना मम्मी गेली. आणि त्यानंतर बाळांची खूप रडारड झाली, कारण त्यांना जायचं होतं तिच्यासोबत. पण तिला काय ते नेणं पॉसिबल नव्हतं. आणि त्यांना ज्यावेळेस ती खाली दिसली ना, तर त्यांना असं वाटलं की चला आता आई सोडूनच गेली आहे. मी त्यांना म्हटलं की चला रिक्षा वगैरे घेऊन येते आई, तुम्ही थांबा थोडा वेळ. पण कसले काय ते ऐकतील ती शपथ. खूप जास्त रडारड केली. आणि त्यानंतर आहे ना बऱ्याच वेळानंतर दोघांना पण झोपी घातलं. सो असा होता माझा संडे आणि मंडेचा दोन्ही दिवसांचं रुटीन. चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.